तर आता यांना विचारू आपण माझ्यासोबतचा 1 वर्षाचा प्रवास कसा वाटला कसा नाही ते. खूप छान. 1 वर्ष कसे निघून गेले हे कळलंच नाही. हाय गाईज, कसे आहेत सगळे? काय पण टिकल काय का बरे आहेत ना? नाही, आमचं वातावरण गरम झालं. काय चांगलं काय चांगलंच घेतोय ना. तर आता जेवण वगैरे केलं. जेवण केलं. त्याचबरोबर पेस्ट्री वगैरे मी घेऊन आले. जास्त मोठा केक नाही आणला कारण की तो केक ना तसाच राहून जातो, खात पण नाही कोणी. मी खातो ना. मी बोलते ना, ऑर्डर घेतली तर घेतली. त्याचबरोबर 3 दिवस बाहेर गेले होते, 25, 26 आणि 27. आता मला सांगा, जर अॅनिव्हर्सरी आहे माहित असतं तर एखाद्याने ऑर्डर घेतलीच नसती. ती मी पण म्हणते आधीच बुकिंग होती ना. पण करायचीच नव्हती ना. 25 तारीख आहे म्हटल्यावर अरे त्यांचं 26 ला होतं, 26, 27 तारीख सांगितली होती, पण त्यांनी बरं 26 ला लग्न असलं, 25 ला कसं काय लग्न आणि लागलं? हळद नसते का? हळद साखरपुडा होता 25 तारखेला. खोटारडा माणूस आहे एक नंबरचा. तिकडे माझ्या घरच्यांना पण नादून ठेवलं, आपण हॉटेलला जाऊ. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही करणार आहे आमची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन. आता अॅनिव्हर्सरी झालेला 2-3 दिवस झाले. 25 तारखेला आमची अॅनिव्हर्सरी होती, पण तेव्हा काही जमलंच नाही आणि हा माणूस ऑर्डरला निघून गेला होता अॅनिव्हर्सरीच्या दिवशी. आता बघू, आज अॅनिव्हर्सरी होऊन तर 2 दिवस झालेत. आज 27 किती तारीख आहे? आज 27 का 28 तारीख आहे आणि आज आम्ही आमची अॅनिव्हर्सरी मस्त अशी सेलिब्रेशन करणार आहोत. तर आता जेवण वगैरे केलं. त्याचबरोबर पेस्ट्री वगैरे मी घेऊन आले. जास्त मोठा केक नाही आणला कारण की तो केक ना तसाच राहून जातो, खात पण नाही कोणी. मी खातो ना. मी बोलते ना. तर मस्त अशी पेस्ट्री वगैरे घेऊन आलो. त्याचबरोबर कॅन्डल. जास्त काही मोठं नाही करणार, छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे. तुम्हाला व्हिडिओ मधून नक्कीच कळेल. आणि तुम्ही या सगळेजण केक खायला. तर काय, ह्या माणसासोबत मी एवढं भांडायला पाहिजे होतं. खुशाल अॅनिव्हर्सरीच्या दिवशी ऑर्डर घेतली होती. पहिलीची अॅनिव्हर्सरी होती आमची लग्नानंतरची आणि खुशाल ऑर्डर घेतली. आणि त्याचबरोबर ऑर्डर घेतली तर घेतली. त्याचबरोबर 3 दिवस बाहेर गेले होते, 25, 26 आणि 27 तारखेला सकाळी 10 वाजता घरी आलते. कधी अॅनिव्हर्सरी करायची? एखाद्या माणसाला माहित असतं तर ऑर्डर पण घेतली नसती. तर ऑर्डर आधीच घेऊन ठेवली होती. परत काय सांगितलं मला, मी पहिलीच ऑर्डर घेतली होती. आता मला सांगा, जर अॅनिव्हर्सरी आहे माहित असतं तर एखाद्याने ऑर्डर घेतलीच नसती. पण या माणसाला आधीच बुकिंग होती. पण आधी बुकिंगच करायची नव्हती. मी पण म्हणते आधीच बुकिंग होती ना. पण करायचीच नव्हती ना. 25 तारीख आहे म्हटल्यावर अरे त्यांचं 26 ला होतं, 26, 27 तारीख सांगितली होती, पण त्यांनी बरं 26 ला लग्न असलं, 25 ला कसं काय लग्न आणि लागलं? हळद नसते का? हळद साखरपुडा होता 25 तारखेला. खोटारडा माणूस आहे एक नंबरचा. बघू, एवढी भांडायला पाहिजे होते. मी अजून काहीच नाही म्हणलं जाऊ दे, आता घेतली ऑर्डर तर त्याच्यामुळे मी काहीच नाही म्हटलं. आणि आज पण ना मीच प्लॅनिंग केले, काहीच नाही प्लॅनिंग केलं. जाऊ दे म्हटलं, काहीच नको म्हणाले. त्याच्यामुळे मी माझी गेले. मस्त घेऊन कोण गेलो? मी होऊन म्हणले होते आपल्याला जायचंय फक्त पाणी आणण्यासाठी. आम्ही बाहेर गेलतो आणि तिथं गेल्यावर मग मी म्हटलं मला गुलाबाचे फुलं वगैरे घेतले. त्याचबरोबर पेस्ट्री वगैरे घेऊन आलो. तर बघू, आता आम्ही आमचं आवरून घेतो आणि आता बघू कशी होते कशी नाही ते आमचं सेलिब्रेशन. पहिलीची अॅनिव्हर्सरी अशी झाली. मस्त झाली. काय नाही, मस्त झाली. खुशाला ऑर्डर घेऊन ठेवली. काय म्हणायला पाहिजे? ह्यात चूक माझी का यांची आहे? तुम्हीच सांगा मला कमेंट मध्ये. माझी काहीच चूक नाहीये. तूच म्हणले ऑर्डर घे. मी नव्हतं म्हणलं ऑर्डर घ्यायची म्हणून. मी तर सगळं प्लॅनिंग करून ठेवलं होतं, पण काय नाही, तिकडे माझ्या घरच्यांना पण नादून ठेवलं. आपण हॉटेलला जाऊ. ते पण बिचारे आपले नादून बसलेत. आता त्यांना एक दिवशी घेऊन जावं लागेल हॉटेलवरती. कारण की लग्नाच्या वेळेस आमच्या घरच्यांना गुलाबजाम काय भेटलेच नाही. सगळे म्हणतात आम्हाला तर अॅनिव्हर्सरीला गुलाबजाम खाऊ घाला, बहिणीन त्याच्यामुळे कोणालाच काही घेऊन जायला जमलंच नाही. आता बघू, एक दिवशी त्यांना पण घेऊन जाऊ. आणि मला सांगितलं होतं मी ऑर्डरवरून आले आपण बाहेर जाऊ कुठेतरी फिरायला. कुठे फिरायला पण नाही, काहीच नाही. आणि लग्न झालं असं असतं. लग्न झाल्यावर फक्त लग्नाच्या आधीच म्हणतात बरं का, लग्न झालं ना आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ, पण काय नाही होत, अजिबात नाही, काहीच नाही होत. माझ्याविषयी तरी माझा एक्सपिरियन्स आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तर चला असो, आज उद्या आपलं काय म्हणतात, आता 2 दिवसांनी का व्हायना मी करतोय आम्ही सेलिब्रेशन. जसं होईल तसं छोटंसंच करतोय. आता गरीब माणसं आहेत ना आम्ही. गरीब नाही माणसं गाईज. एखाद्या व्यक्तीला जर हे मोठं आहे.
काही पण नको. एखाद्याने ऑर्डर पण नसती घेतली, त्यांनी पहिलीच ऑर्डर घेतली आणि वरून मला म्हणतात मी चाललो ऑर्डरला. एखाद्याने पोरगा ऍडजस्ट केलं असतं काय, कधी कधी काय इतर वेळेस पोरांना लावणार मी, हा मी पोरगा लावून दिले मला जमते, आणि अॅनिव्हर्सरीच्या दिवशी स्वतः निघून गेलं. काय म्हणायचं आता अजून? काहीच नाही म्हणायचं. चला आम्ही मस्त अशी करतो अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट. गाईच इकडे लाइटिंग लावायची तयारी चालू आहे मस्त अशी. इकडे एलसी वगैरे आम्ही घेऊन आलोय. आता इकडे आमचं लाईट लावायचं काम चालू आहे. बघू आमचं कसं होते सेलिब्रेशन. ते एवढं लवकर कशाला लावायची. तर बघू शकता इकडे आमच्या दोघांचं पण ना डेकोरेशन करायचं काम चालूच झालं होतं. म्हणजे जास्त मोठं पण काही डेकोरेशन करायचं नव्हतं. माझ्याकडे जेवढं काही आहे तेवढ्यामध्येच मला हे डेकोरेशन करायचं होतं. आणि जेवण करायच्या अगोदरच ना मी ह्यांच्यासोबत थोडंसं बाहेर गेले होते. त्यांना बोलले मला ना पेस्ट्री खायची आहे म्हणून, तर त्यांनी मला पेस्ट्री वगैरे घेऊन दिली. आणि त्यानंतर ना आम्ही जेव्हा पेस्ट्री घ्यायला गेलो ना त्यावेळेस मी तिथून 2 कॅन्डल पण घेतल्या. आणि त्याचबरोबर ना मी फुलांच्या शॉपमध्ये पण गेले होते. तिथून मी 2-3 गुलाबाचे फुलं वगैरे घेतले. आणि त्यानंतर मग त्यांना आयडिया आली की हिला ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचं आहे म्हणून. कारण की आमची ॲनिव्हर्सरी ना 25 तारखेलाच होती. पण हे नेमकंच ना ऑर्डरला गेले होते. त्यांना फोटोग्राफीची ऑर्डर होती, त्यामुळे त्यांना काही यायला जमलंच नाही. आणि ऑर्डर असल्यामुळे ना आमचं सेलिब्रेशन पण करायचं राहूनच गेलं. तर ते 25 तारखेला ऑर्डरला गेले होते आणि नेमकीच आमची 25 तारखेला ॲनिव्हर्सरी होती. आणि त्यावेळेस मला वाटलं की 26 तारखेला करू दुसऱ्या दिवशी, कारण की त्यांना टाईमच नव्हता. आणि 26 तारखेला पण काही त्यांना यायला जमलंच नाही. मग ते 27 तारखेला ना सकाळ सकाळ घरी आले होते. आणि घरी आल्यावर पण दिवसभर काही ते घरीच नव्हते. त्यांच्या आजोबांचं थोडेसे, त्यांच्या आजोबा आजारी असल्यामुळे ना ते त्यांच्याकडे भेटायला गेले होते हॉस्पिटलला. आणि मग संध्याकाळी घरी आल्यावरती त्यांच्यासोबत मी गेले. आणि हे सगळं काही मला जे जे सेलिब्रेशन करण्यासाठी लागणार होतं, म्हणजे केक, त्याचबरोबर कॅन्डल्स, त्याचबरोबर गुलाब वगैरे, हे सगळं काही मग मी घेऊन आले होते. तर जास्त काहीच तयारी नव्हती करायची. आणि इकडे आम्ही ना टेबलवरतीच छोटासा असा सेटअप लावून घेतला होता. ह्यांचं जे लॅपटॉप आहे ना त्या लॅपटॉपवरती आम्हाला ना एक व्हिडिओ लावायचा होता. पण तो व्हिडिओ काय व्यवस्थित दिसूनच येत नव्हता, त्यामुळे म्हटलं व्हिडिओ नको. मग ह्यांनी ना मस्त असंच हॅप्पी ॲनिव्हर्सरीचं स्क्रीनवरती लॅपटॉपवरती लावून दिलं होतं. तर इकडे आमचं चालू झालं होतं मग सेलिब्रेशन करायचं. मस्त अशी पेस्ट्री ठेवून घेतली. त्यानंतर ज्या कॅन्डल आणल्या होत्या ना त्या पण कॅन्डल यावरती लावून घेतल्या. आणि माझ्याकडे छोटे छोटे ना असे मेणबत्तीचे दिवे होते, ते पण साईडने लावून घेतले. त्याचबरोबर लायटिंगची पण एक माळ होती, ह्यांच्या बड्डेच्या वेळेस मी आणली होती माझ्या फ्रेंडकडून, तर ती पण टेबलवरती अशी ठेवून घेतली होती. आणि जे गुलाबाचे फुलं आणले होते ना त्याच्या पण पाकळ्या करून घेतल्या होत्या. तर तिकडे बघू शकता आमचं असं काही हे सेलिब्रेशन चालू झालं होतं. तर एकमेकांना मी रिंग घालून घेतली. शूट करण्यासाठी ना ह्यांचे मित्र आले होते. आता ते आमच्या शेजारीच राहतात, त्यामुळे त्यालाच बोलवलं होतं. आणि मस्त आमचं छोटंसं हे सेलिब्रेशन चालूच झालं होतं. आणि जसं मला सेलिब्रेशन पाहिजे होतं ना तसंच अगदी झालं होतं. कारण की ना आमच्या ॲनिव्हर्सरीच्या जवळपास 1 महिनाभर आधी ना मी हे सगळे व्हिडिओ पाहून ठेवले होते ॲनिव्हर्सरीचे, जे की मला जास्त मोठी नाही करायची, एकदम छोटी मला ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायची होती. आणि ते तर आमची चालू झालीच होती. मस्त असं सोप्यावरती आम्ही तो लॅपटॉप ठेवला होता. त्याचबरोबर आमच्याकडे जो टेबल होता ना त्या टेबलवरती आम्ही पेस्ट्री वगैरे ठेवून दिली होती. तर बघू शकता तुम्ही पण अशा प्रकारे आमचं हे सेलिब्रेशन चालूच होतं. तर आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायच्या अगोदरच ना मी ह्यांच्यासोबत थोडंसं भांडले पण होते. म्हणजे ह्यांना मी बोलत होते तुमची स्वतःची ॲनिव्हर्सरी असूनसुद्धा तुम्ही कसं काय ऑर्डर घेतली होती. पण ते बोलले माझ्या काही लक्षातच नव्हतं, त्यामुळे ती त्यांच्याकडून ती डेट बुक झाली होती. तर मी पण म्हटलं मग जाऊ दे, असो घेतलीच आहे तर. त्यामुळेच ना आज आम्ही 2 दिवसांनी आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करत आहोत. तर आता काही जण म्हणतील ॲनिव्हर्सरी झाली 25 तारखेला, हे सेलिब्रेशन करतायत 27 तारखेला. तर काय करणार आता, आम्हाला टाईमच नव्हता त्याच्यामुळे काही जमलंच नाही. काही गोष्टी अशा पण असतात टाईम टू टाईम त्या होत नाहीत, त्यामुळे आता जेव्हा टाईम भेटेल तेव्हा त्या कराव्या लागतात. आणि असंच आमच्यासोबत पण झालं होतं. आम्हाला काही टाईमच भेटला नाही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायला, त्यामुळे आज आम्हाला 2 दिवसांनी आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करावी लागली. तर माझा जो आम्ही ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ शूट केला आहे ना तो तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम पेजला नक्कीच पाहायला भेटेल. तर इंस्टाग्रामला अजून कोणी फॉलो केलं नसेल तर इंस्टाला पण त्यांनी लवकरात लवकर फॉलो करा. प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या बड्डेसाठी त्याचबरोबर आपल्या ॲनिव्हर्सरीसाठी ना खूप जास्त एक्सायटेड असतो. आणि तशीच ना मी पण माझ्या ॲनिव्हर्सरीसाठी ना खूप जास्त एक्सायटेड होते आता, कारण की लग्नानंतरची ना माझी ही पहिलीच ॲनिव्हर्सरी होती आणि ती पण ना अशी काही सेलिब्रेशन करावी लागली. गाईज फायनली आमचं इथे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालेलं आहे.
आणि ते पण ॲनिव्हर्सरी हे 2 दिवसानंतर झाले सेलिब्रेशन. तर आता यांना विचारू आपण माझ्यासोबतचा 1 वर्षाचा प्रवास कसा वाटला कसा नाही ते. खूप छान. 1 वर्ष कसे निघून गेले कळलंच नाही. बघता बघता आज लग्नाला 1 वर्ष कंप्लीट झाले. 1 वर्षात दोघांनी पण एकमेकांना खूप साथ दिली, एकमेकांना समजून घेतलं, एकमेकांशी भांडलो. अजून अशा प्रकारे 1 वर्ष कसे निघून गेले काही कळलंच नाही. तर चला, एवढाच असेल आजचा व्हिडिओ. आता उशीर पण जास्त झाला, आता आम्ही झोपतो. हा शेवट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.